नमस्कार. शिक्षक 2025च्या वतीने सध्या बघा या ठिकाणी टेट-3 परीक्षा तुम्ही दिलेली आहेत. प्रत्येक उमेदवार सध्या टेट-3 परीक्षेचा जो काही स्कोर आहे, तर तो स्कोरला घेऊन सध्या बघा चिंतेमध्ये आहे. जे काही शिक्षक भरती आहे, तर त्या शिक्षक भरतीमध्ये नेमकं तुम्हाला संधी मिळणार आहे किंवा नाही, हे प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये प्रश्न सध्या निर्माण झालाय. कारण शिक्षक भरती संदर्भात जे काही वेगवेगळे नियम जे आहेत, तर ते नियम आपल्याला या ठिकाणी काही अंशी बदलताना दिसत आहे. त्याच्यामध्ये संच मान्यता असेल, नवीन संच मान्यता असेल, त्यानंतर जे काही वेकेंट पोस्टवर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनची प्रक्रिया आहे, तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही प्रक्रिया आहेत, तर प्रक्रिया सध्या बघा होताना पाहायला मिळत आहे. आता शिक्षक भरतीमध्ये नेमकी वेकेन्सी किती येते, तर ती देखील बघणे गरजेचं आहे. तर सध्याच्या घडीला प्रत्येक जे काही प्रवर्गामध्ये जे काही टॉप 10 उमेदवार आहेत, ज्यांनी टेट-3 परीक्षा दिलेली आहे, तर त्या टेट-3 परीक्षेमध्ये ऑल कॅटेगरीचे सध्या टॉप 10 जे काही रँकमधले उमेदवार नेमके किती आहे, त्याच्यामध्ये मेल किती आणि फिमेल किती ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवर्गामधले जे काही उमेदवार आहेत, तर ते नेमके टॉपचे उमेदवार किती आहे ते त्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे आणि तुमची जी सध्या रँक असेल, तर ती रँक नेमकी कितवी आहे ते देखील तुम्हाला माहिती होईल. जेणेकरून तुम्हाला एक छोटासा अंदाज त्या ठिकाणी येईल. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कॅटेगरीचे ह्या ठिकाणी मेल, फिमेल नेमकी किती आहे ते देखील बघणार आहोत आणि कोणत्या प्रवर्गाचा जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल, तर तो नेमका ह्या ठिकाणी कमी जास्त सध्या होऊ शकतो का? कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात जी काही संच मान्यता आहे, तर त्या संच मान्यतेनुसार नवीन संच मान्यता असेल, तर त्याच्या बेसवर जे काही पदं असेल, तर ती पदं आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी कदाचित मिळू शकतात. आता त्याच्यामध्ये समायोजन झाल्यानंतर नेमके रिक्त पदं किती उरतात त्याच्यानुसार शिक्षक भरतीचं पुढचं जे काही प्रक्रिया असेल तर ती इथं होऊ शकते. तर सध्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण ऑल कॅटेगरीचं सध्या बघा या ठिकाणी बघणार आहोत. तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीने संपूर्ण प्रवर्गाचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती सध्या बघा टेट परीक्षा झाली होती शिक्षक भरतीसाठी. त्याच्यामध्ये 2,00,000 प्लस जे काही उमेदवार आहेत तर ते सध्या क्वालिफाय इथं झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर जे काही कमीत कमी मार्क असलेले जे उमेदवार म्हणजे 0 ते 20 मार्क, 40 मार्क, 60 मार्क असे जे घेतलेले उमेदवार आहेत तर ते देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रवर्गामध्ये त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वसाधारण जे काही 80 मार्कापेक्षा जास्त या ठिकाणी बघा जे उमेदवार आहे म्हणजे 1 मार्कापासून तर 80 किंवा 90 मार्कापर्यंत असलेले जे उमेदवार आहेत तर ते प्रत्येक प्रवर्गामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता हे एवढे मार्क जर असेल तर शिक्षक भरतीमध्ये जवळपास जी काही चान्सेस आहेत तर ते चान्सेस बघा समांतर आरक्षण नसेल तर थोडेफार कमी ह्या ठिकाणी आपल्याला जागाच्या हिशोबाने सध्या वाढणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर सर्वात जास्त जे उमेदवार आहे तर ते उमेदवार म्हणजे ओबीसी प्रवर्गाचे सध्या टेट-3 परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. ते किती आहे तर 66,000 पेक्षा जास्त उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे इथं पाहायला मिळत आहे. आता त्यांनाच लागून जे काही दुसरे उमेदवार आहे ते म्हणजे जवळपास या ठिकाणी 36,000 म्हणजे ओपनचे उमेदवार सध्या 36,496 एवढे बघायला मिळतात. असे हे प्रत्येक बघा या ठिकाणी प्रवर्गानुसार जे काही उमेदवार आहे रँकिंगनुसार इथं देण्यात आले. आता इथे एस-सीचे उमेदवार 31,000 आहे. एस-टीचे जवळपास 19,000, त्यानंतर विजे संदर्भात 6,000, एन-टी-बीचे 5,400, एन-टी-सीचे 9,300 जवळपास, एन-टी-डी संदर्भात 5,254, त्यानंतर एस-बी-सीचे 3,085, ई-डब्ल्यू-एसचे 9,800 जवळपास आणि एस-सी-बी-सी संदर्भात या ठिकाणी 15,000 जवळपास असे हे संपूर्ण उमेदवार सध्या बघा कॉम्पिटिटर प्रत्येक प्रवर्गाचे इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गाचे सर्वात जास्त ह्या ठिकाणी उमेदवार असणार आहे. म्हणजे जे काही सर्वात जास्त कॉम्पिटिशन ओबीसी प्रवर्गाचं सध्या बघा इथं पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं मेल किती आहे, त्यानंतर फिमेल किती आहे ते देखील आपण बघणार आहोत संपूर्ण प्रवर्गाचे. त्याच्या लगतच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ओपनचे उमेदवार आहे, त्यानंतर एस-सीचे उमेदवार, त्यानंतर एस-टीचे उमेदवार, त्यानंतर ह्या ठिकाणी एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस सर्वात कमी ह्या ठिकाणी एस-बी-सीचे उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर एन-टी-सी असेल, बी असेल, ए असेल, डी असेल, तर हे तुम्ही ह्या चार्टनुसार सध्या तुम्ही अंदाज लावू शकतात. म्हणजे हा टॉपचा जो काही सध्या बघा या ठिकाणी सर्वात हायेस्ट असलेले म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या प्रवर्गाची जी काही मेरिट असेल ह्या प्रवर्गाचे सर्वात जास्त उमेदवार असल्यामुळे जे काही कॉम्पिटिशन असेल स्वतःच्या प्रवर्गाचं तर ह्या प्रवर्गाचं सर्वात जास्त देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये
जर आपण ह्या ठिकाणी संपूर्ण टेट ह्या ठिकाणी परीक्षा दिलेले स्टुडंटला डिस्ट्रीब्युशन जर केलं मार्क रेंज वाईज, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही मार्क घेतलेले उमेदवार आहे तर ते म्हणजे ह्या ठिकाणी 80 ते 100 मार्क दरम्यान सर्वात जास्त आपल्याला ह्या ठिकाणी बघा मार्क घेतलेले उमेदवार पाहायला मिळत आहे. आता 81 ते 100 दरम्यान जे काही उमेदवार आहे तर हे फार कमी बघा कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक प्रवर्गाचे नसणार आहे. आता ह्याच्यामध्ये समांतर आरक्षण जर बघितलं तर ह्याच्यात जे काही उमेदवार असेल तर ते समांतर आरक्षणाचे सोडून इतर जे काही उमेदवार असेल तर ते फारसे कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा नसणार आहे जर का वेकेन्सी कमी आल्या. आता कॉम्पिटिशन नेमकं कोणत्या प्रवर्गाचं किंवा कोणत्या रेंजमधल्या उमेदवारांचं असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा हे 181 ते 2 जे वरचे आहे म्हणजे इथे जवळपास 6 ते 7 उमेदवार आहे. हे तर 100% बघा त्यांची निवड आहे. 61 ते 180 दरम्यान हे देखील निवडले जाणार. 81 ते 60 दरम्यान 160 दरम्यान जे आहे तर ह्यांचं देखील बघा या ठिकाणी निवडीचे चान्सेस 100% आहे. ह्याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन असणार आहे जास्त कॉम्पिटिशन ते म्हणजे ह्या ठिकाणी जो काही रेंज आहे 121 ते 140 दरम्यान जे काही सध्या बघा उमेदवार असेल प्रत्येक प्रवर्गाचे तर ते जवळपास या ठिकाणी जे निवड संदर्भात बघा जवळपास ते असणार आहे. बरोबर. त्यानंतर काही जे प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये सध्या एस टी प्रवर्ग असेल किंवा इतर जे काही सध्या एन टी असेल त्यानंतर विजय संदर्भात असेल असे जे प्रवर्ग आहे तर त्यांचे सर्वसाधारण ह्या ठिकाणी 101 ते 120 दरम्यान देखील सध्या बघा त्यांचा जो काही सेफ स्कोर असेल तर तो ह्या ठिकाणी होऊ शकतो. आता त्यांच्या प्रवर्गाच्या जर जास्त वेकेन्सी आल्या तर नक्कीच ह्या दरम्यानचे उमेदवार असेल 100 ते 120 तर हे उमेदवार देखील कुठेतरी बघा या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. कारण शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा 2 प्रकारच्या वेकेन्सी येत असतात. म्हणजे वेगवेगळे सध्या बघा राऊंड लागत असतात तर कुठेतरी संधी इथं मिळू शकते. आता हा जर झाला तर ह्याच्यामध्ये आता समजा प्रत्येक प्रवर्गाचे नेमके जे काही मेल आणि फिमेल नेमकी किती आहे ते देखील बघूया आपण. तर इथे बघा सर्वात आधी आपण एस टी प्रवर्गाचं बघूया. एस टी प्रवर्गामध्ये मेल जे आहे म्हणजे या ठिकाणी पुरुष 10,842 उमेदवार सध्या या ठिकाणी क्वालिफाय आहे. त्यानंतर फिमेल जर बघितल्या तर 8,482 म्हणजे टोटल किती आहे तर 19,324 एवढे उमेदवार फक्त बघा एस टी प्रवर्गाचे असणार आहे. आता ह्याच्यामध्ये काही उमेदवार सध्या टी क्वालिफाय नसेल, सीटेट क्वालिफाय नसेल, बरोबर. तर ते उमेदवार प्रत्येक उमेदवार जे आहे तर ते आपापल्या जे काही कॉम्पिटिशनमध्ये तुमचा सेम गट असेल, सेम पात्रता असेल तेच उमेदवार तुमच्या समोर सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. जर तुमची पात्रता आणि तुमच्यापेक्षा जास्त मार्क घेतलेल्या उमेदवारांची पात्रता त्याच्यामध्ये विषय असेल ती वेगवेगळी असेल तर ते तुमचे कॉम्पिटिटर सध्या नसणार आहे. तुमचे कॉम्पिटिटर कोण असणार तर तुमच्यासारखीच जी काही पात्रता तुमच्या पुढे जो काही उमेदवार असेल एखाद्याचं समजा फक्त डी झालेलं आहे, बरोबर. आणि तुमचं 12वी डी झालेलं आहे, तुम्ही समजा टी किंवा सीटेट पहिला पेपर पास आहात तर हीच क्वालिफायवाले जे काही उमेदवार असेल ते तुमचे बघा या ठिकाणी पुढचे कॉम्पिटिटर असणार आहे. आता ह्याच्यामध्ये समजा डी आणि समजा बी ए पण झालेला उमेदवार आहे तर हा देखील तुमचा कॉम्पिटिटर असणार आहे. परंतु ज्या उमेदवारांचं सध्या बी ए झालेलं आहे किंवा बी एड झालेलं आहे आणि तुमचे टी किंवा सीटेट जर त्या ठिकाणी नसेल क्वालिफाय तर हे उमेदवार तुम्हाला प्राथमिक किंवा 6 ते 8 गटासाठी सध्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. कारण यांचं टी किंवा सीटेट नसणार तर हे उमेदवार डायरेक्ट कुठे जाणार तर 9 ते 10 या वर्गासाठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशनला जाणार. म्हणजे असे तुम्हाला इथे जी काही संधी आहे तर ती संधी बघा इथं मिळू शकते. फक्त वेकेन्सी जी आहे तर ती बघा तुमच्या प्रवर्गाची इथे यायला पाहिजे. पुढच्या प्रवर्गामध्ये आपण जाण्या अगोदर टॉप 10 उमेदवार बघतोय. तर एस टीचा टॉपचा उमेदवार किती 168 मार्काचा या ठिकाणी 1 नंबरवरती उमेदवार आहे. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला 10 नंबरवरती 159 मार्काचा उमेदवार सध्या पाहायला मिळतो. आता त्याच्यामध्ये टॉपमध्ये टॉप 10 मध्ये ह्या ठिकाणी बघा मेल उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे एस टी प्रवर्गाचे. पुढचा प्रवर्ग बघूया आपण. EWS प्रवर्गाचे टोटल आहे 9,822. त्याच्यामध्ये मेल 3,900, फिमेल आहे 5,922, बरोबर. तर एवढे हे उमेदवार सध्या इथं पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये टॉपचा उमेदवार किती आहे तर 187 मार्काचा EWSचा टॉपचा उमेदवार सध्या आहे आणि 10व्या नंबरचा उमेदवार जर बघितला तर ह्या ठिकाणी 166 मार्काचा आहे. म्हणजे तुमच्या प्रवर्गाचा या ठिकाणी टॉपचा उमेदवार तुम्ही इथं लक्षात घ्या, बरोबर. आता याच्यामध्ये टॉप 10 मध्ये महिला जे आहे तर या ठिकाणी 3 महिला सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे आपल्या प्रवर्गाचा हायेस्ट असलेला उमेदवार तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात येईल. त्यानंतर पुढचं ओबीसी प्रवर्ग सर्वात जास्त जे काही आहे उमेदवार 66,482. त्याच्यामध्ये मेल जे आहे तर ते मेल किती आहे 22,908 आणि फिमेल जे उमेदवार आहेत 43,500
574. म्हणजे इथं जर विचार केला तुम्ही तर पुरुषांपेक्षा डबल, म्हणजे या ठिकाणी डबलचे महिला उमेदवार पाहायला मिळत आहे. म्हणजे त्या किती तर 43,500 या ठिकाणी 74 एवढे ज्या आहेत, तर ह्या महिला सध्या बघा सर्वात जास्त महिला या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाच्या पाहायला मिळतात. 43,574 बरोबर. आणि टोटल किती आहे तर 66,000. म्हणजे इथं महिलांचं कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी बघा सर्वात जास्त असणार आहे. त्याच्यामध्ये टॉप 10चे जर बघितले आपण तर टॉप 10 मध्ये 189 मार्काचा हायेस्ट आहे आणि 10व्या नंबरवरती 177 मार्काचं आहे. आता ह्या टॉप 10 मध्ये फक्त बघा इथं 2च पुरुष आलेले आहे. म्हणजे महिला किती आहे तर 8 महिला या ठिकाणी टॉपच्या महिला सध्या पाहायला मिळतात. जर टॉप 10 मध्ये विचार केला तर महिलांची रँकिंग सर्वात जास्त आहे आणि इथं महिलांचा जो काही सध्या बघा निवडीचा चान्सेस देखील जास्त राहणार आहे आणि महिलांचं कॉम्पिटिशन देखील सर्वात जास्त असणार आहे. म्हणून हे ओबीसी प्रवर्गाची यादी तुम्हाला बघा प्रत्येक यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही टीचर्स कट्टा हा चॅनल आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकता. तेथे तुम्हाला प्रत्येक प्रवर्गाची यादी मिळून जाईल. पुढचा प्रवर्ग आहे ओपन प्रवर्ग. ओपन संदर्भात बघा या ठिकाणी 36,496 एवढे उमेदवार आहे. त्याच्यामध्ये मेल किती आहे जवळपास 10,000, फिमेल 26,475. तर ओपनमध्ये देखील महिलांची संख्या सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते आहे. बरोबर. म्हणजे इथं महिलांचं कॉम्पिटिशन सर्वात जास्त आहे. तर ओपनचे 187चा हायेस्ट आहे आणि 172 मार्काचा 10व्या नंबरवरती टॉप 10 मध्ये सध्या बघा असणार आहे. त्याच्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. जवळपास या ठिकाणी 6 ते 7 महिला सध्या बघा टॉप 10 मध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे ओपन संदर्भात देखील कॉम्पिटिशन या ठिकाणी जोरात असणार आहे. त्यानंतर NTD संदर्भात जर विचार केला 5,254 एवढे टोटल होतात. महिला किती आहे तर 2,614 आणि पुरुष जे आहे तर ते 2,640. जवळपास बघा सेम आपल्याला थोडंफार या ठिकाणी अंतर पाहायला मिळत आहे. म्हणजे NTD संदर्भात 5,254 एवढे उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये टॉपचा उमेदवार 179चा या ठिकाणी हायेस्ट असलेला म्हणजे रँक 1चा जो उमेदवार आहे तर तो आहे. त्याच्यामध्ये टॉप 10 मध्ये 163 मार्काचा इथं पाहायला मिळतोय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या प्रवर्गामध्ये हायेस्ट असलेला उमेदवार इथं बघा किती मार्काचा आहे आणि तुमचे मार्क किती आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं अंदाज लावू शकता. पुढचा आहे NTC संदर्भात 9,368. त्याच्यामध्ये 43 ह्या ठिकाणी 4,385 मेल, 4,983 फिमेल. बरोबर. म्हणजे 9,000 जवळपास ही आकडेवारी NTCची आहे. त्याच्यात किती आहे तर हायेस्ट असलेला 178 आणि 10व्या नंबरवरती 166. ह्याच्यामध्ये देखील महिलांचं प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा प्रवर्ग बघूया आपण. VJA संदर्भात 6,048 उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय आहे. त्याच्यामध्ये 2,656 या ठिकाणी फिमेल आणि 3,392 जवळपास मेल असे हे 6,000 उमेदवार VJAचे पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये टॉपचा जो उमेदवार आहे 190 मार्क, म्हणजे जो आपला टेट परीक्षेमध्ये हायेस्ट असलेला उमेदवार जो आहे तर तो म्हणजे 190 मार्काचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर 10व्या नंबरवरती 162 मार्काचं सध्या बघा इथं पाहायला मिळतोय. म्हणजे टॉपचा जो उमेदवार आहे 2025च्या जी काही पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये 190 मार्काचा हायेस्ट असलेला उमेदवार सध्या आहे. त्यानंतर पुढची आहे SC प्रवर्ग. SCचे किती आहे तर ती जवळपास 31,600 किती आहे 21. बरोबर. एवढे उमेदवार सध्या आहे. ह्याच्यामध्ये देखील SCचे महिला आहे 19,000 जवळपास 184 आणि 12,437 मेल आहे. बरोबर. म्हणजे इथं पण महिलांची जी संख्या आहे तर ती जास्त सध्या पाहायला मिळते. म्हणजे SC मध्ये देखील महिलांचं जो काही सध्या रँकिंग असेल तर ती जास्त या ठिकाणी असणार आहे. मेरिट देखील त्यांची जास्त असणार आहे. तर इथं टॉपचा बघा उमेदवार किती आहे 187 मार्क आणि 10व्या नंबरवर 169. त्याच्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी 5 ते 6 महिला सध्या बघा टॉप 10 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे तुमचा स्कोर नेमका किती आहे तो देखील तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी एक अंदाज येईल. तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या दिला जाईल. तर इथं जर आपण सर्वसाधारण बघा कमीत कमी जर वेकेन्सी जरी आली तरी किती रेंजपर्यंत सध्या या ठिकाणी जो काही सेफ स्कोर असेल तर तो जाऊ शकतो. कारण आपण जो काही जास्तीत जास्त वेकेन्सीसाठी जो लढा आहे तर तो सर्वांनी बघा इथं द्यायला पाहिजे. तरी देखील फक्त या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या जर एवढ्या वेकेन्सी आल्या तर जवळपास या ठिकाणी एक अंदाजे जो काही सेफ स्कोर असेल तर तो आपण इथं बघणार आहोत. तर याच्यामध्ये काही प्रवर्गाचे फक्त बघा काढलेला आहे आपण. तर ओपन संदर्भात
130 पर्यंत या ठिकाणी मार्क संदर्भात बघा सेफ असू शकतो. ओबीसी 120 ते या ठिकाणी 125, एससी संदर्भात 110 ते 115. त्याच्यामध्ये प्लस जे असेल ते तुम्ही 5 ते 7 मार्क किंवा 10 मार्क प्लस मायनस सध्या बघा इथं करू शकता. SC ST असेल 100 जवळपास या ठिकाणी सर्वसाधारण जे काही समांतर आरक्षण असेल. EWS संदर्भात 120च्या जवळपास, SCBC 125, त्यानंतर या ठिकाणी NTB आणि NTC 120 जवळपास, NTD 115, विजे संदर्भात 120, त्यानंतर PW जर असेल 80-95 पर्यंत, SCBC 115. तर हे सध्या काही प्रवर्गाचे सध्या जे काही अंदाजित सध्या बघा कट ऑफ होते. इतर प्रवर्गाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर सध्या तरी प्रत्येक प्रवर्गामध्ये हायस्ट असलेले उमेदवार मोठ्या प्रमाणावर सध्या पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये महिला जे आहे तर त्या महिलांची संख्या सर्वात जास्त इथं पाहायला मिळत आहे. तर प्रत्येक प्रवर्गाची सध्या जी काही माहिती आहे तर ह्या माहिती सध्या बघा आपण बघितली आहे. तर ह्याच्यानुसार तुमचे नेमकं रँक किती आहे, तुमची जी काही मार्क असेल फायनल स्कोर तो नेमका किती आहे तो देखील कमेंट करू शकतात. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची जो काही ॲनालिसिस व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुम्हाला प्रत्येक प्रवर्गाच्या ह्या PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ह्या ठिकाणी टीचर्स कट्टा म्हणून. तर ते टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा. संपूर्ण PDF तुम्हाला तिथे मिळून जाईल. अपलोड केलेले आहे ते तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.